नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विजन गव्हर्नमेंट जॉबवरती आपणा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते। मित्रांनो, आजचं आपलं फेब्रुवारी महिन्याच्या डेली क्विजचं हे 6वं लेक्चर आहे आणि आज आपण 11 ते 12 फेब्रुवारी दरम्यानचे महत्त्वाचे करंट अफेअर्स प्रश्नोत्तर फॉर्मॅटमध्ये बघणार आहोत। या लेक्चरची PDF तुम्ही विजन स्टडीच्या डाउनलोड सेक्शनमधून तसंच विजन गव्हर्नमेंट आपल्या ऑफिशियल टेलिग्राम चॅनलवरून सध्या आपल्या विजन स्टडीवरती टेस्ट सिरीजसाठी ॲडमिशन्स ओपन आहेत। जर तुम्ही इंटरेस्टेड असाल तर तुम्ही विषयानुसार किंवा कंबाईन सब्जेक्टसाठी टेस्ट सिरीज जॉईन करू शकता। डिटेल माहितीसाठी तुम्ही विजिट करा www.visionstudy.in ला। आता पटकन आपण आपल्या लेक्चरकडे वळूया। स्टार्टिंगला आपण होमवर्कचा क्वेश्चन बघू। आपला क्वेश्चन होता, अविधान रशियाच्या महिला अंतराळवीर क्रिस्तिना कोच यांनी महिलेद्वारे अवकाशात सर्वाधिक वेळ घालविण्याचा विक्रम केला। ब विधान आहे, क्रिस्तिना तब्बल 338 दिवस आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकात राहून सुखरूपपणे पृथ्वीवर परतल्या। योग्य नसणारी म्हणजेच अयोग्य विधान किंवा विधाने आपल्याला ओळखायची आहेत। अविधान जर बघितलं तर अविधान इथे अयोग्य आहेत, कारण क्रिस्तिना कोच या रशियाच्या महिला अंतराळवीर नाही आहेत, तर त्या अमेरिकेच्या महिला अंतराळवीर आहेत। तर अविधान इथे चुकीचं बनतं। ब विधान जर आपण बघितलं तर ब विधानसुद्धा इथे अयोग्य आहे, कारण त्या तब्बल 328 दिवसांनी पृथ्वीवरती परतल्या। इथे 338 दिवस दिला आहे, तर इथे दोन्ही विधानही अयोग्य आहेत, म्हणून ऑप्शन नंबर 3 हे आपला आन्सर आहे। अविधानामध्ये रशिया नव्हतं पाहिजे, अमेरिका पाहिजे होतं। ब विधानामध्ये 338 नाही तर 328 पाहिजे होतं। ऑप्शन नंबर 3 हे आपला आन्सर आहे। दोन्ही विधान इथे अयोग्य आहेत। तुम्ही आणखी एक पॉईंट लक्षात ठेवू शकता की अगोदर हा रेकॉर्ड नासाच्या अंतराळवीर पेगी विट्सन यांच्या नावावरती होता। त्यांनी तब्बल 389 दिवस 5 तास आणि 1 मिनिट एवढा टाईम अवकाशामध्ये घालवलेला होता। तर एवढी इन्फॉर्मेशन लक्षात ठेवा, महत्त्वाचा हा प्रश्न होता। आता आपण आपल्या लेक्चरमधला पहिला प्रश्न बघूया। वन्य प्राण्यांच्या स्थलांतरित प्रजातींच्या संवर्धनावरती अधिवेशनाच्या पक्षांची परिषद याविषयी योग्य विधान किंवा विधाने विचारात घ्या। म्हणजेच कॉप ऑफ द कन्व्हेन्शन ऑन द कन्झर्वेशन ऑफ मायग्रेटरी स्पीसीज ऑफ वाईल्ड ॲनिमल्स, ज्याला आपण शॉर्टमध्ये CMS म्हणतो, तर याविषयी आपल्याला योग्य विधान किंवा विधाने विचारात घ्यायची आहेत। अविधान आहे, कॉप CMS तर 4 वर्षातून आयोजित केली जाते। आणि ब विधान आहे, 13वी कॉप CMSचे आयोजन भारतात केले जाणार आहे। तर यामध्ये अविधान इथे अयोग्य आहे, कारण कॉप CMS ही दर 4 वर्षातून नाही तर दर 3 वर्षातून आयोजित केली जाते। आणि ब विधान इथे योग्य आहे। 13वी कॉप CMSचं आयोजन आपल्या भारतातच केले जाईल, गांधीनगरला, आणि आपल्या भारतामध्ये पहिल्यांदाच कॉप CMSचं आयोजन होत आहे। तर ब विधान इथे योग्य आहे। आपल्याला योग्य विधानच विचारात घ्यायला लावली होती, तर ऑप्शन नंबर 2 हे आपला आन्सर आहे। तर 13व्या कॉप CMSबद्दल माहिती तुम्ही लक्षात ठेवा। 13वी कॉप CMS आपल्या भारतात आयोजित केली जाईल 17 ते 22 फेब्रुवारी दरम्यान। मॅस्कॉट असणार आहे ग्रेट इंडियन बस्टर्ड। थीम आहे मायग्रेटरी स्पीसीज कनेक्ट द प्लॅनेट अँड वी वेलकम देम होम। आणि लोगो हा कोलमनी प्रेरित असेल। कोलम काय आहे, तर कोलम दक्षिण भारतातील एक पारंपरिक कलाकृती आहे। तर एवढी इन्फॉर्मेशन कॉप 13 CMS विषयी तुम्ही लक्षात ठेवा। पुन्हा एकदा सांगते, 13वी कॉप CMSचं आयोजन आपल्या भारतात केलं जाईल 17 ते 22 फेब्रुवारी दरम्यान। मॅस्कॉट आहे ग्रेट इंडियन बस्टर्ड। थीम आहे मायग्रेटरी स्पीसीज कनेक्ट द प्लॅनेट अँड वी वेलकम देम होम। आणि लोगो आहे लोगो हा कोलमनी प्रेरित असेल। कोलम एक दक्षिण भारतातील पारंपरिक कलाकृती आहे। एवढी इन्फॉर्मेशन तुमच्या लक्षात आली। आता आपण कॉप CMS विषयी माहिती घेऊया। CMS म्हणजेच कन्व्हेन्शन ऑन द कन्झर्वेशन ऑफ मायग्रेटरी स्पीसीज ऑफ वाईल्ड ॲनिमल्स, ज्यालाच बॉर्न कन्व्हेन्शन असं सुद्धा म्हटलं जातं। तर की पॉईंट आपण बघूया। तर हा एक आंतरराष्ट्रीय करार आहे, जो प्रवासी वन्य प्राण्यांच्या प्रजातींचे संरक्षण करण्याच्या उद्देशाने करण्यात आला होता। या करारावरती 1979 मध्ये स्वाक्षरी करण्यात आली होती आणि 1983 मध्ये हा करार अंमलात आला। कॉप CMS दर 3 वर्षांनी होते, हे लक्षात ठेवा, महत्त्वाचा पॉईंट आहे हा। आता ज्या काही महत्त्वाच्या कॉप CMS आहे, कॉप CMS म्हणजे कॉन्फरन्स ऑफ पार्टीज आणि CMS म्हणजे कन्झर्वेशन ऑफ मायग्रेटरी स्पीसीज ऑफ वाईल्ड ॲनिमल्स, ज्याला शॉर्टमध्ये CMS आपण म्हणतो। तर काही महत्त्वाचे तुम्ही लक्षात ठेवा। पहिले 3 मी घेतले आहेत आणि शेवटचे 3 घेतले आहे। पहिली कॉप 1 1985 मध्ये बॉनमध्ये झाली होती जर्मनीला। कॉप 2 जी 1988 मध्ये जिनिवाला। कॉप 3 1991 मध्ये जिनिवाला।
पहिल्या 3 लक्षात ठेवा. पहिली तर लक्षात ठेवायची आहे कंपल्सरी, आणि दुसरी आणि तिसरी जिनिवाला झाली होती, आणि दर 3 वर्षांनी होते म्हटल्यानंतर इयर पण लक्षात ठेवावं नाही लागत. पहिलं 1985 आहे, 3 ॲड केले 1988, 3 ॲड केले 1991. तर पहिले 3 लक्षात राहतील. त्यानंतरचे शेवटचे 3 आपण घेऊया. COP11 2014 झाली होती क्योटोला. COP12 2017 मनीला म्हणजेच फिलिपिन्समध्ये. आणि COP13 ही आता आपल्या भारतामध्ये होईल गांधीनगरला. तर पहिले 3 आणि शेवटचे 3 लक्षात ठेवा. पटकन एकदा रिवाईज करून सांगते. COP पहिली 1985 बॉनला झाली होती, आणि COP13 ही आता 2020 गांधीनगरला म्हणजेच आपल्या भारतात होईल. ओके, तर ही सगळी इन्फॉर्मेशन लक्षात ठेवा. वाटलं तर व्हिडिओला पॉज करा आणि सगळे पॉईंट तुम्ही एकदा वाचा. पुढला क्वेश्चन बघूया आता. नुकताच डॅश यांना 2019 FIH वुमेन्स रायझिंग स्टार ऑफ द इयर पुरस्कार मिळाला आहे. तर याचं ॲन्सर आहे ऑप्शन नंबर 2 लालरेमसियामी. ओके, थोडंसं कठीण आहे नाव वाचायला. लालरेमसियामी यांना 2019 FIH वुमेन्स रायझिंग स्टार ऑफ द इयर पुरस्कार मिळालेला आहे. त्यांनी 2017 हॉकीमध्ये पदार्पण केलं होतं. त्या मिझोरमच्या आहेत, हे लक्षात ठेवा. तसंच त्यांनी 2017 कोरियाच्या विरुद्ध तर 2019 स्पेन विरुद्ध सर्वाधिक गोल केलेले आहेत. तर अशा या लालरेमसियामी यांना 2019चा FIH वुमेन्स रायझिंग स्टार ऑफ द इयर पुरस्कार मिळालेला आहे. आणि मेन्समध्ये हा पुरस्कार मिळालेला आहे विवेक प्रसाद यांना. तर ही दोन्ही गोष्ट लक्षात ठेवा. वुमेन्समध्ये लालरेमसियामी यांना आणि मेन्समध्ये विवेक प्रसाद यांना. तसंच FIH म्हणजेच इंटरनॅशनल हॉकी फेडरेशन, त्याविषयी आपण माहिती बघू. हेडक्वार्टर आहे लुझानला स्वित्झर्लंडमध्ये. प्रेसिडेंट आहे नरेंद्र बत्रा. स्थापना झाली होती 7 जानेवारी 1924 आणि मोटो आहे फेअर प्ले फ्रेंडशिप फॉर एव्हर. ओके, तेवढी इन्फॉर्मेशन FIHबद्दल लक्षात ठेवा. हेडक्वार्टर लुझानला आहे स्वित्झर्लंडमध्ये, विसरू नका. पुढला क्वेश्चन बघूया आता. नुकतीच खालीलपैकी कोणत्या राज्य सरकारने मुख्यमंत्री परिवार समृद्धी योजना सुरू केली आहे? तर याचा ॲन्सर आहे ऑप्शन नंबर 1 हरियाणा. तर हरियाणा राज्य सरकारने नुकतीच मुख्यमंत्री परिवार समृद्धी योजना ही सुरू केली आहे. या योजनेच्या अंतर्गत राज्यातील ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे 1.8 लाखापर्यंत आहेत आणि ज्यांच्याजवळ जमीन ही 5 एकरपेक्षा कमी आहे, अशा कुटुंबांना वार्षिक 6,000 रुपयांची आर्थिक मदत दिली जाईल. तर लक्षात ठेवा, मुख्यमंत्री परिवार समृद्धी योजना ही हरियाणा राज्य सरकारने सुरू केलेली आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया आता. पद्मश्री गिरीराज किशोर यांचे नुकतेच निधन झाले, ते खालीलपैकी कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते? तर याचा ॲन्सर आहे ऑप्शन नंबर 1 साहित्य. तर पद्मश्री गिरीराज किशोर हे साहित्य क्षेत्राशी संबंधित होते, हे लक्षात ठेवा. गिरीराज किशोर यांची पहिला गिरमितिया ही कादंबरी खूप परिचित आहे. ही कादंबरी आहे महात्मा गांधीजींच्या दक्षिण आफ्रिकेतील वास्तव्यावरती आधारित. तर नाव लक्षात ठेवा त्या कादंबरीचं, पहिला गिरमितिया. ओके, तसेच आपल्या गिरीराज किशोर यांना 1992 साहित्य अकादमी अवॉर्ड मिळाला आहे. 2002 त्यांना व्यास सन्मान मिळाला आहे आणि 2007 त्यांना पद्मश्री मिळालेला आहे. तर एवढी इन्फॉर्मेशन लक्षात ठेवा, महत्त्वाची आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया आता. अजया वारियर संयुक्त युद्धाभ्यास भारत आणि डॅश देशांदरम्यान आयोजित केला जातो? तर याचं ॲन्सर आहे ऑप्शन नंबर 1 UK. तर अजया वारियर हा भारत आणि UK या देशांदरम्यान आयोजित केला जातो. या सरावाची यंदाची ही 5वी एडिशन आहे. 13 ते 26 फेब्रुवारी दरम्यान युनायटेड किंगडमच्या सॉलिसबेरी प्लेन्स येथे हा युद्धाभ्यास आयोजित केला जाईल. हा सराव युनायटेड किंगडम आणि भारतामध्ये वैकल्पिकरित्या म्हणजेच अल्टरनेटली आयोजित केला जातो. आणखी तुम्ही काही पॉईंट्स लक्षात ठेवू शकता. भारत आणि UK दरम्यान जे इतर संयुक्त सराव होतात, जसं की नेव्हीचा जो होतो तो आहे कोंकण नावाचा, म्हणजे कोंकण नाव आहे त्याचं, आणि हवाई दल दरम्यान जो होतो तो आहे इंद्रधनुष. ओके, तर हे काही महत्त्वाचे पॉईंट लक्षात ठेवा. अजया वारियर युद्धाभ्यास हा भारत आणि UK देशांदरम्यान होतो. यंदाची या सरावाची 5वी एडिशन आहे आणि 13 ते 26 फेब्रुवारी दरम्यान या सरावाचं आयोजन युनायटेड किंगडमच्या सॉलिसबेरी प्लेन्स येथे होईल. तर एवढी इन्फॉर्मेशन लक्षातच ठेवा, महत्त्वाची आहे. पुढला क्वेश्चन, योग्य जोड्या लावा. तर इथे एका कॉलममध्ये तुम्हाला डे दिले आहेत आणि सेकंड कॉलममध्ये तुम्हाला ते केव्हा सेलिब्रेट करतात हे दिलेलं आहे. तर डिरेक्ट ॲन्सर सांगते. इंटरनॅशनल डे ऑफ द गर्ल चाइल्ड हा 11 ऑक्टोबरला असतो, म्हणजेच इंटरनॅशनल डे ऑफ विमेन अँड गर्ल्स इन सायन्स 11 फेब्रुवारीला आणि नॅशनल गर्ल चाइल्ड डे 24 जानेवारीला. तर
ऑप्शन नंबर 1 हे आपला आन्सर आहे. तर खूप महत्त्वाचे दिवस आहेत हे, लक्षात ठेवा. आणि या दिवसांची थीम काय होती हे तुमच्यासाठी होमवर्क आहे. ओके, पुढला क्वेश्चन बघूया आता. नुकताच 2017 वर्षासाठीचा राष्ट्रीय लता मंगेशकर सन्मान डॅश यांना प्रदान करण्यात आला. त्याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर 1 सुमन कल्याणपूरकर. तर 2017चा राष्ट्रीय लता मंगेशकर सन्मान सुमन कल्याणपूरकर यांना प्रदान करण्यात आलेला आहे. हा सन्मान मध्य प्रदेश सरकारकडून देण्यात येतो. संगीत क्षेत्रातील प्रतिष्ठित पुरस्कार आहे हा. आणि 2017साठीचा हा पुरस्कार सुमन कल्याणपूरकर यांना प्रदान करण्यात आला. तर 2018साठीचा हा पुरस्कार कुलदीप सिंह यांना प्रदान करण्यात आला. तर हे दोन्ही लक्षात ठेवा, कन्फ्यूज होऊ नका. 17साठीचं सुमन कल्याणपूरकर आणि 18साठीचं कुलदीप सिंह, आणि मध्य प्रदेश सरकारकडून देण्यात येतो हे सुद्धा लक्षात ठेवा. नेक्स्ट क्वेश्चन बघूया आता. नुकताच पुरुष प्रकारातील 2019 IOC कोच लाईफटाईम अचिव्हमेंट अवॉर्ड डॅश यांना मिळाला. याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर 1 पी गोपीचंद. तर पुरुष प्रकारातील 2019 IOC कोच लाईफटाईम अचिव्हमेंट अवॉर्ड पी गोपीचंद यांना मिळालेला आहे. हा अवॉर्ड प्रशिक्षकांनी केलेल्या उल्लेखनीय कामगिरीसाठी देण्यात येतो. पी गोपीचंद यांना 1999मध्ये अर्जुन पुरस्कार आणि 2001मध्ये राजीव गांधी खेलरत्न पुरस्कारसुद्धा मिळालेले आहेत. तर खूप महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवा. 2001मध्ये त्यांना राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार मिळाला आहे. 2019मध्ये त्यांना IOC कोच लाईफटाईम अचिव्हमेंट अवॉर्ड मिळाला आहे. 1999मध्ये त्यांना अर्जुन पुरस्कार मिळालेला होता. तसंच IOC मुख्यालय आहे लुझानला स्वित्झर्लंडमध्ये आणि स्थापना झाली होती 23 जून 1894मध्ये. तर ही इन्फॉर्मेशन लक्षात ठेवा, महत्त्वाची आहे. पुढला क्वेश्चन आता आपण बघूया. जागतिक आरोग्य संघटनेने नुकतेच कोरोना व्हायरसमुळे होणाऱ्या आजाराला डॅश हे नाव दिले. तर याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर 2 COVID-19. तर जागतिक आरोग्य संघटनेने नुकताच कोरोना व्हायरसमुळे होणाऱ्या आजाराला COVID-19 हे नाव दिलेले आहे. तुम्ही एक गोष्ट डोक्यामध्ये फिट्ट करा की COVID-19 हे विषाणूचं नाव आहे. ओके, विषाणूचं नाव नाही आहे, हे आजाराचं नाव आहे. तेवढी गोष्ट लक्षात ठेवा, इथे कन्फ्यूज होऊ नका. COVID-19 हा एक शॉर्ट फॉर्म आहे कोरोना व्हायरस डिसीज 2019. म्हणजेच इथे कोरोनाचा CO घेतला, व्हायरसचा VI घेतला आणि डिसीजचा त्यांनी D घेतला. 2019मध्ये सापडला होता म्हणून 19 घेतला. तर एवढी इन्फॉर्मेशन लक्षात ठेवा. नुकतेच WHOने कोरोना व्हायरसमुळे होणाऱ्या आजाराला COVID-19 हे नाव देण्यात आलेलं आहे, हे नाव दिलेलं आहे. पुढला क्वेश्चन आता आपण बघूया. नुकतेच डॅश यांनी लिहिलेले थिन माइंड मॅप बुक लॉन्च केले गेले. तर थिन माइंड मॅप हे बुक कोणाचं आहे? तर ऑप्शन नंबर 1 धर्मेंद्र राय. तर धर्मेंद्र राय लक्षात ठेवा, त्यांचं बुक आहे थिन माइंड मॅप. तर धर्मेंद्र राय यांचं नाव घेतल्याबरोबर तुम्हाला माइंड मॅपिंग एक्सपर्ट असं लक्षात आलंच असेल. त्यांनी 10 वर्षाच्या आतमध्ये 300हून अधिक माइंड मॅपिंग सेमिनार घेतलेले आहेत. आणखी एक गोष्ट त्यांच्याविषयी तुम्ही लक्षात ठेवू शकता की टेडेक्सवरती क्रिएटिव्हिटी अँड माइंड मॅपिंगवरती बोलणारे ते जगातील पहिले व्यक्ती आहेत. तर नाव लक्षात ठेवा, धर्मेंद्र राय. त्यांचं बुक आहे द थिन माइंड मॅप. तर एवढी इन्फॉर्मेशन लक्षात असू द्या. हा जो क्वेश्चन आहे हा तुमच्यासाठी होमवर्क आहे. प्रश्न आहे, नुकतीच डॅश ही दक्षिण अमेरिकेतील सर्वोच्च माउंट अँकॉन्कागुआ शिखर गाठणारी जगातील सर्वात तरुण मुलगी ठरली आहे. तर याचं आन्सर तुम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. तर आता इथे आपण स्टॉप घेऊया. पुढल्या लेक्चरमध्ये आपण भेटूया. जाता जाता एक आठवण करून देते, आपल्या विजन स्टडीवरती टेस्ट सिरीजसाठी ॲडमिशन्स ओपन आहेत. जर तुम्ही इंटरेस्टेड असाल तर तुम्ही विषयानुसार किंवा कंबाईन सब्जेक्टसाठी टेस्ट सिरीज जॉईन करू शकता. तर जय हिंद, धन्यवाद. आता VISIONSTUDY.in मुळे अगदी माफक दरात MPSCचा अभ्यास करणे शक्य झाले आहे. मी ॲडमिशन घेतले, तुम्हीही घ्या. अधिक माहितीसाठी VISIONSTUDY.in च्या संकेतस्थळावर भेट द्या. प्लीज विजिट VISIONSTUDY.in.